गाई मातेचा नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार ड्रायफ्रूट लाडू। तर चला आपण झटकेपट बडबड माझे ऐकण्यापेक्षा आपण झटकेपट ड्रायफ्रूट लाडू तर माझी बडबड ऐकण्यापेक्षा ड्रायफ्रूट लाडू कसे बनतात हे बघूया। नंतर बडबड ऐकायला टाइमपास आहेच, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, ड्रायफ्रूट लाडू बनवायला मी अंजीर घेतलेत। अंजीर मी भिजत घातलेले पाण्यात, कारण की ते नरम व्हावे, कटिंग करायचे असतात आपल्याला अंजीर, त्याच्यामुळे मी ते पाण्यात भिजत घातलेले। अर्धा तास एक तास भरपूर होतात। थोडंसं कोमट पाणी केलं तर त्याच्यात भिजत घातले तर लगेच होतात 5-10 मिनिटात। तर आता मी ह्याचे बारीक बारीक पीसेस करते। हा ओला खजूर आहे, आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत त्याचे, ओल्या खजूरचे। चलो, हे मखाना आहे, हे मखाना मी 2 वाटी घेणार आहे। थोडेसे वाटून घ्यायचे ते आपल्याला। एक कलिंगडाचे बिया आहेत, आपण 1 वाटी घेतल्यात मी, 1.5 वाटी। हे पंपकिन सीड आहेत, पंपकिन सीड आपण 1.5 वाटी घेतले। तर दोन्ही आपण थोडंसं ग्राइंडिंग करणार आहोत। मखाना तर आपण ग्राइंडिंग करणारच आहोत, तर ग्राइंडिंग करूया आपण। आता मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपण भाजायचे आहेत आणि थोडेसे जाडसरच ग्राइंडिंग करायचे। हे भाजलेले चणे, हे पण आपण 1 वाटी नाहीतर 1.5 वाटी घेऊ शकतो। आता मी 1.5 वाटी चणे घेणार आहे, कारण की 1 वाटी शेंगदाणे असल्यामुळे मी चणे एक्स्ट्रा अर्धी वाटी एक्स्ट्रा घेते। ते पण थोडेसे जाडसर असं भाजून, चणे पण आपण थोडे जाडसरच वाटायचे। 1 वाटी बदाम घेतलेत आपण, त्याचे पण बारीक तुकडे करायचे। 1 वाटी काजू घेतले, 1 वाटी काजू घेतले। तर आपण ह्याचे पण बारीक बारीक पीसेस करायचे। माझ्याकडे अक्रोडचे तुकडे होते, आता थोडेसे बारीक तुकडे करून घेणार आहे। तरी पण मी ह्याचे, हे पण 1 वाटी अक्रोड घेतले। तर मंडळी, आपली चूल तर चालू झाली आहे। आता आपण पहिले ड्रायफ्रूट सगळे फ्राय करून घेणार आहोत। पहिला थोडं तूप टाकून घेऊया। चुलीवरती आग बरीच जास्त झाली आहे, म्हणजे मी टोप जरा साईडला करून ड्रायफ्रूट आता फ्राय करून घेते। झटकीपट होईल असं फ्राय करून घेऊया आपण। जास्त फ्राय नाही करायचे, पण ते जास्त टिकावे लाडू म्हणून आपण थोडंसं फ्राय करून घेतो। ड्रायफ्रूट फ्राय केल्यावर चांगले राहतात, ते लवकर खवट नाही होत। आता आपण सगळे ड्रायफ्रूट एक एक करून फ्राय करून घेऊया। थोडासा बदाम जो सफेद आहे थोडासा लालसर दिसला आपण त्याला काढूया। तुम्ही बघू शकता थोडेसे लालसर झालेत आपले, भाजून। आता आपण हे काढून घेऊया। ड्रायफ्रूट मधले बहुतेक जसं आपण काजू, बदाम, अक्रोड एवढंच भाजायचं, जास्त काय भाजायचं नाही येत आपल्याला। थोडीशी मनुके पण भाजून घेणार आहोत, तर थोडे नरम होतात भाजल्यावर। तेलावर तुपावरती भाजतो आपण तेव्हा मनुके थोडेसे फुलतात, म्हणजे अजून सुंदर लागतात ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये।
हे ड्रायफ्रूटचे लाडू मी बनवते कारण की मल्हारामचा बाहेर चाललाय 6 दिवस त्याच्यासाठी बनवते मी. फर्स्ट टाइम बनवते. त्याच्या आधी दिवाळीत बनवलेले पण ते खजूरचे बनवलेले. हे ड्रायफ्रूट लाडू आहेत. आता बघू डाईटवर आहे कसं काय भाई बरं आहे का. काल काही ऐकलं ते खरं आहे का. ना सफल ओली मौसम ऐसी हमें हम बोलना चाहिए कहीं. आपले काजू पण लालसर झाले तर आता आपण काजू काढून घेऊया. थोडीशी अक्रोड आहे. थोडीशी नाही सेम प्रमाणातच घेतली आपण 1 वाटी एवढी. कधी पण कुठली गोष्ट ना बनवताना एक लक्षात ठेवायचं तर प्रमाणात घेतलं ना खूप सुंदर होते. असं नाही बडदोबड घ्या कसं पण काय पण मीठ जास्त घातलं म्हणून भाजी चांगलीच लागते असं नसतं. चवीप्रमाणे जसं सगळं असतं त्याचप्रमाणे हे पण आहे. तुम्हाला जर गोड खजूर कमी पडत असेल आणि आपल्याला गोड जर लाडू अजून पाहिजे असतील तर आपण गूळ पण ॲड करू शकतो. एवढंच आहे. खजूर टाकायच्या आधी तुपावरती गूळ टाका. तो थोडासा वितळून घेतला तर मग त्याच्यावर खजूर अंजीर जे मी आता तुम्हाला दाखवेन पुढे त्याचप्रमाणे बनवा. ते पण खूप सुंदर होतात. मध्ये तुम्ही सुका खजूर वापरू शकता. खारीक बोलतो आपण त्याला तेही वापरू शकता. सुकं खोबरं पण वापरू शकता. पण खोबरं टाकल्यावर एवढंच आहे की लाडू लवकर संपवायला लागतात. सुकं खोबरं टाकल्यावर लाडू लवकर संपवायचे असतात कारण की खोबरं लवकर खराब होतं. खोबरं रोड पण लवकर खवट होतो म्हणून मी त्याला पण चांगला फ्राय करून घेते जेणेकरून तो लवकर खराब नाही होत. खमंग असा वास यायला चालू झालाय अक्रोडला. तर एवढे थोडेफार लाल झाले का बंद करा. गॅसवर बनवत असेल तर गॅस बंद करा किंवा बारीक करून त्यांना काढून घ्या. म्हणून तुम्ही फक्त 2 मूठ घेतले. हे बघा असं आहे की चूल किती कामं करते त्याच्यामुळे चुलीजवळ जे काही आपण वापरतो ना फटाफट करायचं असतं. झाले ते पण मनुके झाले. थोडंसं तूप टाकते मी पुन्हा. वापरू शकता. आपण पहिला खजूर टाकूया. खजूर गरम होईल तसा तो पातळ व्हायला चालू होतो म्हणजे वितळतो. त्याच्यात आपण अंजीर टाकू. अंजीर भिजून घेतले होते म्हणून ते पण खजुराबरोबर मिक्स व्हायला चालू झाले पातळसारखं असं. म्हणजे आपलं गुळाचं काम बोलणार असेल तर गुळाचं अर्ध काम अंजीर आणि
खजूर करतोच आहे, आपण बाकीचं त्याच्यात टाकूया. मखाना आपण जे वाटून घेतले ते टाकूया, मिक्स करूया. आता मला टोप माझं छोटं पडायला लागलं, असं वाटायला लागले. माझा आधीच तो छोटा पडले. चण्याचा जो आपण चणे वाटून घेतलेले ते टाकूया. बाबा येतोय. हो आता हे सगळं प्रमाण मिक्स करायचं. थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्याच्यात लाडू वळायचे आहेत. लाडू करणं हाताना सोपं वाटतं, करताना खूप. चुलीवरनं खाली उतरवते आणि मग परातीत घेऊन मिक्स करते व्यवस्थित. मग त्याचे लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला. 1 चमचा एवढी वेलची पूड टाकायचे. थोडंसं सुगंध चांगला राहतो. मिक्स करूया. मौजूद है ही नहीं, ये बदल गया है 5 खिलाड़ी सर्कल में, क्योंकि आप एक ओवर पीछे चले. जब आप डिफेंड कर रहे हो कुलदीप सेन के पिछले ओवर की आखिरी गेंद, आवेश के इस ओवर की पहली गेंद. MTV Splitsvilla 15, Saturday, Sunday, 7 p.m. only on MTV and Jio Cinema. राशिद करामाती खान, देखिए इस वजह से इस खिलाड़ी को कहते हैं क्लास, ये अलग कमाल करके दिखाते हैं. करामात इनके वो बाएं हाथ का खेल है. ये मिलना कहाँ बची थी, ऐसा लगा था दिस गेम इज ओवर, डन एंड डस्टेड, ओवर एंड आउट. लेकिन जब तक राशिद थे एक तरफ राहुल तेवतिया भी तो थे. छोटी छोटी सी पारियां वो उतनी इंपॉर्टेंट 11 गेंदों में आए. 8 गेंदों में 14 शाहरुख खान और फिर 11 में 24 राशिद खान. आखिरी ओवर में 17 रन बनाए हैं उन्होंने. रेड बोल्ट 2 ओवर में 8 ही रन देकर 2 ही ओवर क्यों डालते हैं, समझ के परे है बात. केशव महाराज 2 में 16 देते हैं. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी, तर नक्की बनवून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हां, ही तब्येतीसाठी हे लाडू खूप चांगले असतात, तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना देऊ शकता. दिवसातून 2 दिले तरी खूप होतात. तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला देऊ शकता ड्रायफ्रूट लाडू. तर चला बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच आपण परत भेटून नवीन काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन. तब तक के लिए बाय बाय.